आज ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आणि आपण सगळेजण जमलेलो आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी रमेश अप्पा थोरात, त्यांच्याबरोबर असंख्य. मी आप्पाला म्हणलं, आप्पा काय तू एकटाच आला की बाकी त्याची सोडली काय? नाही म्हणले सगळे आले. तर त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते. आप्पांच्या बरोबर कोण कोण आला हात वर करा बरं. मग बरं आहे. लाडक्या बहिणी, सगळे आमचे तरुण तरुणी, शेतकरी बांधव, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या विचारांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. आणि हे सगळं काम करत असताना त्याच्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, किंवा स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब असतील, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांचं मी सुरुवातीलाच नाव घेतलेलं आहे, तसंच आपले मौलाना आझाद असतील. आणि खऱ्या अर्थाने आज ज्या लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, मी ह्या सर्व महामानवांना अभिवादन करतो. मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नवमहाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला. त्यावेळेस आम्ही लहान होतो. 1 मे 1960ला बऱ्याच जणांच्या जन्म पण झाले नसतील आणि त्या काळामध्ये मी तर 1 वर्षाचा पण नव्हतो. त्यावेळेस चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, बेरजेचं राजकारण कसं केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या सांध्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या माझ्या समाजाला, सर्व घटकाला पुढं कसं घेऊन गेलं पाहिजे, राज्यामध्ये पायाभूत सुविधा कशा उभ्या केल्या पाहिजे, तुमचा माझा महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या देखील समृद्ध कसा झाला पाहिजे, आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हे सगळं करत असताना सुसंस्कृत चेहरा देखील कसा देता आला पाहिजे, हे आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलं. आणि त्यात चव्हाण साहेबांचा विचार आणि त्यांचा वारसा घेऊन आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला पुढं न्यायचं म्हटलं तर 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल. कुठेही जातीय सलोखा हा बिघडता कामा नये, अशा प्रकारे आपल्याला वागावं लागेल. कुठं कुणाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली तर त्याला 4 गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील आपल्याला त्या निमित्तानं करावं लागेल. आणि विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून 10 जून 1999ला आदरणीय पवार साहेबांनी, त्याच्यामध्ये संगमाजींनी, तारिक अनवरजींनी, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. आपण सगळ्यांनी साथ दिली आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. अनेक पाणी त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि ते पाणी वाहून जात असताना नवं नेतृत्व पण पुढं आलेलं आहे. अजून नवीन नेतृत्वाला आपल्याला उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निमित्तानं संधी द्यायची आहे. आम्ही महायुतीमध्ये काम करतोय. हे सगळं काम करत असताना आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असलो तरी साधारण आमचे विचार, आमची मतं ही साधारण सारखी आहेत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात जरी माझ्या ढेकळवाडीच्या विकास सोसायटीच्या पंच कमिटीतला पंच म्हणून झालेली असली आणि नंतर छत्रपती कारखान्याचा डायरेक्टर म्हणून झालेली असली तरी मला त्याच्यामध्ये स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप असतील, माननीय रमेश अप्पा थोरात असतील, स्वर्गीय सुभाष अण्णा कुल असतील, त्या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की अजित, तुम्ही बारामतीमध्ये काम करताय, तिथं तालुक्यापुरतं काम करायच्या ऐवजी तुम्ही जिल्हा बँकेतनं या,
जिल्हा बँकेत तुम्ही काम करायला लागला तर जिल्हा त्या ठिकाणी तुम्हाला ओळख होईल, तिथली कामं करता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही आलं पाहिजे. कधी बारामतीची जागा ही आमच्या विचाराची निवडून येत नव्हती, त्याच्यावर तिथं उभं राहावं आणि काही गडबड झाली तर काय करायचं. परंतु मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन की निवडणुकीला घाबरायचं नाही. यश अपयश मिळत असतं. मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, यशाने हुरळून पण जायचं नाही आणि अपयशाने खचून पण जायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं.